नमस्कार. माइंडस्टिक्स फाउंडेशन ट्रस्टमध्ये आपलं स्वागत आहे. आपण जे काही पाहतो, ऐकतो, शिकतो ते सगळं आजकाल स्क्रीनवरच. पण कधी विचार केलाय की या स्क्रीनच्या आत नक्की काय दडलं आहे? चला तर, जुन्या जाडजूड CRT डब्यांपासून ते आजच्या चकचकीत LCD पर्यंतचा हा जो टेक्नॉलॉजीचा प्रवास आहे ना, तो आज आपण अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया. म्हणजे खरंच, आपण रोज ज्या स्क्रीनकडे बघतो, मग तो आपला कॉम्प्युटर असो, लॅपटॉप असो किंवा हातातला मोबाईल, त्या काचेच्या मागे एक पूर्णपणे वेगळंच जग आहे. आज आपण याच तंत्रज्ञानाच्या जगात एक मस्त सफर करणार आहोत. जरा इकडे बघा. एका बाजूला ते जुने, वजनदार मॉनिटर्स, ज्यांनी आपल्या टेबलची जवळजवळ अर्धी जागाच खाल्लेली असायची, आणि दुसऱ्या बाजूला आजचे एकदम स्लिम आणि स्टायलिश स्क्रीन्स. हा बदल फक्त दिसण्यापुरता नाहीये, तर ही एका मोठ्या टेक्नॉलॉजिकल क्रांतीची साक्ष आहे. तर आजच्या या सफरीमध्ये आपण 4 महत्त्वाचे थांबे घेणार आहोत. सगळ्यात आधी CRT आणि LCD मध्ये नेमका फरक काय आहे ते बघू. मग LCD पॅनलच्या आत डोकावून त्याचे वेगवेगळे प्रकार समजून घेऊ. त्यानंतर मोठे प्रोजेक्टर्स प्रकाशाचा वापर करून चित्र कसे तयार करतात ते पाहू. आणि शेवटी आपल्या डिस्प्लेमधल्या काही सामान्य समस्यांवर सोपे उपाय पण जाणून घेऊ. चला तर मग आपल्या पहिल्या टप्प्यापासून सुरुवात करूया. CRT पासून LCD पर्यंतचा हा प्रवास खरं तर 2 वेगवेगळ्या तंत्रज्ञानाची एक इंटरेस्टिंग कहाणीच आहे. तर CRT म्हणजे कॅथोड रे ट्यूब. ते जुने मोठे मॉनिटर्स आठवतात ना, त्यांच्या आतमध्ये एक इलेक्ट्रॉन गन असायची. ती अक्षरशः स्क्रीनच्या फॉस्फर लावलेल्या भागावर इलेक्ट्रॉनचा मारा करायची आणि त्यातूनच आपल्याला चित्र दिसायचं. आणि मग आला LCD म्हणजे लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले. आता इथे कुठली गन वगैरे नाहीये, इथे आहे लिक्विड क्रिस्टल्सचे पातळ थर. मागून येणारा प्रकाश जेव्हा या क्रिस्टल्स आणि वेगवेगळ्या फिल्टर्समधनं जातो, तेव्हा आपल्याला एकदम क्लिअर आणि शार्प इमेज मिळते. या टेबलमध्ये दोन्ही तंत्रज्ञानातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय. LCD कमी वीज खातो, आकाराने कितीतरी लहान असतो आणि पिक्चर क्वालिटी म्हणजे रिझोल्यूशन खूपच चांगलं देतो. हो, सुरुवातीला तो महाग होता, पण या सगळ्या फायद्यांमुळेच LCDने CRTची जागा घेतली. आणि गंमत म्हणजे हा बदल फक्त आपल्या सोयीसाठी नाही, तर पर्यावरणासाठी सुद्धा खूप महत्वाचा ठरला. हा ग्राफ बघा, तो स्पष्टपणे दाखवतोय की LCD डिस्प्ले CRTच्या तुलनेत खूपच कमी प्रदूषण करतात. म्हणजे नवीन टेक्नॉलॉजी फक्त चांगली दिसत नाही, तर ती पर्यावरणाची काळजी पण घेते. चला, आता LCDच्या थोडा अजून खोलात जाऊया, कारण सगळे LCD पॅनल काही एकसारखे नसतात. त्यांच्या प्रकारानुसार त्यांची क्वालिटी आणि खासियत बदलते. तर LCD पॅनलच्या प्रकारांबद्दल बोलूया. यातला पहिला आणि सगळ्यात भारी प्रकार म्हणजे IPS पॅनल. हे पॅनेल त्यांच्या एकदम अचूक रंगांसाठी आणि जबरदस्त व्ह्यूइंग अँगलसाठी ओळखले जातात. म्हणजे काय, तर तुम्ही स्क्रीनकडे कोणत्याही कोणातून पाहिलं तरी रंग आणि क्वालिटी तशीच्या तशी राहते. म्हणूनच ग्राफिक्स डिझायनर्स आणि फोटोग्राफर्ससाठी हे पॅनेल एकदम बेस्ट चॉईस असतात. आता बघूया TN पॅनलकडे, जे सगळ्यात जास्त वापरले जातात. हे पॅनल बनवायला स्वस्त असतात आणि त्यांचा रिस्पॉन्स टाईम इतका फास्ट असतो की गेमर्ससाठी ते एक वरदानच आहेत. पण इथे एक तडजोड करावी लागते. ती म्हणजे वेग मिळवण्यासाठी रंगांची अचूकता आणि व्ह्यूइंग अँगल थोडे कमी होतात. आणि तिसरा प्रकार आहे VA पॅनल, जो IPS आणि TNच्या मधला एक सुवर्ण मध्य साधतो. हे पॅनल TNपेक्षा चांगले रंग देतात आणि IPSपेक्षा जास्त कॉन्ट्रास्ट देतात, ज्यामुळे काळे रंग एकदम गडद दिसतात. पण त्यांचा रिस्पॉन्स टाईम TNपेक्षा थोडा कमी असतो. थोडक्यात सांगायचं तर हा दोन्ही पॅनलमधल्या चांगल्या गोष्टी एकत्र आणण्याचा एक प्रयत्न आहे. ठीक आहे, आता मॉनिटर्सकडून आपण प्रोजेक्टर्सकडे वळूया. जी टेक्नॉलॉजी आपल्या छोट्या स्क्रीनमध्ये आहे, तीच मोठ्या पडद्यावर चित्र कसं काय दाखवते हे पाहणं खूप इंटरेस्टिंग आहे. हे बघा, हे आहे एका LCD प्रोजेक्टरच्या आतलं जग. इथे आरसे, फिल्टर्स आणि प्रिझमची एक गुंतागुंतीची रचना आहे. ही रचना एका छोट्या दिव्याच्या प्रकाशाला मोठ्या पडद्यावरच्या रंगीबेरंगी प्रतिमेत बदलते. चला, बघूया हे नक्की कसं घडतं. चला, हे सोप्या भाषेत समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी एक दिवा पांढरा प्रकाश टाकतो. मग काही खास प्रकारचे आरसे या प्रकाशाला लाल, हिरवा आणि निळा या 3 मूळ रंगांमध्ये विभागतात. प्रत्येक रंगाचा प्रकाश त्याच्या स्वतःच्या छोट्या LCD पॅनलमधून जातो. हे पॅनल ठरवतात की कोणता रंग किती प्रमाणात पुढे जाईल.
आणि शेवटी एक प्रिझम या तिन्ही रंगांना पुन्हा एकत्र करतो आणि एक पूर्ण रंगीत चित्र तयार होतं, जे लेन्सद्वारे मोठ्या पडद्यावर दिसतं. किती हुशारीने बनवलंय हे तंत्रज्ञान, नाही का? आणि आता आपल्या शेवटच्या भागात आपण डिस्प्ले आणि प्रोजेक्टर वापरताना येणाऱ्या काही सामान्य समस्या आणि त्यावरचे एकदम सोपे, झटपट उपाय पाहणार आहोत. समजा स्क्रीनवर जांभळे डाग दिसतायत तर प्रोजेक्टरच्या ग्रीन पॅनलवर धूळ असण्याची शक्यता आहे. तो स्वच्छ करा. इमेज क्वालिटी खराब वाटतीये. कॉम्प्युटर आणि डिस्प्लेचं रिझोल्यूशन सारखं ठेवा. कधीकधी दिवा नीट न बसल्याने प्रोजेक्टर बंद होत नाही. तो फक्त काढून पुन्हा नीट बसवून पहा. आणि रिमोट काम करत नसेल तर सगळ्यात आधी बॅटरी तपासा किंवा आजूबाजूच्या ट्यूबलाइट्स बंद करून बघा. तर मग आजच्या या सफरीतून आपण काय शिकलो? 1. LCD तंत्रज्ञानाने आपले स्क्रीन्स पातळ, जास्त कार्यक्षम आणि हाय रेझोल्यूशनचे बनवून क्रांती घडवली. 2. प्रत्येक कामासाठी वेगळा पॅनल महत्त्वाचा आहे. चांगल्या रंगांसाठी IPS, गेमिंगच्या वेगासाठी TN आणि जबरदस्त कॉन्ट्रास्टसाठी VA. आणि 3. प्रोजेक्टर, आरसे आणि प्रिझम वापरून प्रकाशाचा एक सुंदर खेळ रचतात. इलेक्ट्रॉन गनपासून ते लिक्विड क्रिस्टल्सपर्यंत खरंच आपण खूप मोठा पल्ला गाठलाय. पण टेक्नॉलॉजीचा प्रवास कधीच थांबत नसतो. मग विचार करा, भविष्यात आपण ज्या स्क्रीनकडे पाहू ती कशापासून बनलेली असेल? कदाचित ती गुंडाळता येणारी असेल किंवा पूर्णपणे पारदर्शक. याच विचारासोबत आजच्या या तंत्रज्ञान सफरीला आपण इथेच पूर्णविराम देऊया.